गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तर मग मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. मित्रांनो, US मार्केट जोपर्यंत शटडाऊन होतं तोपर्यंत मार्केट पळत होतं, म्हणजे US मार्केट. आणि कालच त्यांचं शटडाऊन उघडलेलं आहे आणि पहिलाच दिवस होता काल त्यांचा वर्किंग डेचा. परंतु तिथे मार्केट ड्रास्टिकली फेल झालेलं आहे. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर नॅसडॅक 2%च्या आसपास डाऊन आहे. ओके, की ज्याला आपण चांगल्यापैकी डाऊन म्हणू शकतो. परंतु हे असं का झालं? तर काल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं कालही की खूप सारे इकॉनॉमिक्स डेटा पेंडिंग आहेत गव्हर्नमेंटकडे, तर ते रिलीज होणं काल अपेक्षित होतं. परंतु गव्हर्नमेंटनं काल ते रिलीज न करता पोस्टपोन केले. मग त्याचा इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्सने असा अर्थ घेतला की मे बी ही डेटाच खराब आहेत आणि म्हणून गव्हर्नमेंट रिलीज करत नाही आहे. ओके, त्यामुळे काय झालं की तिथे ड्रास्टिकली मार्केट फेल झालं आणि जी रेट कट प्रोबॅबिलिटी आहे नेक्स्ट मंथमध्ये, डिसेंबरमध्ये, तर ती ऑलमोस्ट 50%च्याही खाली आली. त्यामुळे तिथे मार्केट चांगल्यापैकी पडले आणि विक्स जो आहे तो 20 क्रॉस करून वरती गेला आहे. ओके, फर्स्ट टाईमच विक्स जो आहे म्हणजे US विक्स तो 20 क्रॉस करून वरती गेला आहे. त्यामुळे काय झालं की US मार्केट आता कुठे खराब व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे जरा कॉशियस होणं गरजेचं आहे. आता जर आपण आजचा ग्लोबल मोमेंटम पाहिला तर मोस्टली निगेटिव्ह आहे, कारण US मार्केट डाऊन आहे. तिथे विक्स खूप इन्क्रीज झाला आहे, म्हणजेच ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्समध्ये खूप फिअर आहे तिथे. ओके, डाऊन साईडला. त्यानंतर जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली निगेटिव्ह आहेत आणि त्यामुळे गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 70 ते 100 पॉईंटपर्यंत गॅप डाऊन ओपन होईल केवळ ग्लोबल मोमेंटममुळे. ओके, परंतु आज आपल्याकडे ग्लोबल मोमेंटमपेक्षा जो लोकल मोमेंटम आहे तर तो जास्त इम्पॅक्ट करणार आहे. आता आज आपल्याकडे आहेत बिहारचे इलेक्शन रिझल्ट. ओके, तर आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की नक्की काय सिनेरिओमध्ये मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जर समजा NDA विन झाली, ओके, म्हणजे BJP जर समजा विन झालं तर ती गोष्ट मोर ऑर लेस मार्केटमध्ये फॅक्टर्ड इन आहे, कारण मार्केट त्याच्या अपेक्षेमुळेच पळत होतं. ओके, त्यामुळे फार काही अपसाईड नाही आहे, अपसाईड लिमिटेड आहे. परंतु जर समजा त्यांना जेवढ्या जागा एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आल्या त्याच्यापेक्षा समजा फार कमी जागा मिळाल्या किंवा काठावरती समजा BJP आणि नितीश कुमार पास झाले किंवा मग समजा त्यांच्या हातून सत्ता गेली कदाचित, तर मग मात्र एक मोठा सेटबॅक आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मार्केट साधारण 2-3% आणि जर खूपच खराब सिनेरिओ राहिला, कारण मार्केट फार बुलिश आहे आणि पुट ऑप्शन खूप जास्त राईट झालेले आहेत. त्यामुळे जर समजा आपण काय म्हणतो की समजा लॉंग अनवाइंडिंग समजा ट्रिगर झालं आणि जर समजा स्टॉप लॉसेस खायला सुरुवात केली सिस्टमनं, तर मग मात्र ऑलमोस्ट 4 ते 5%पर्यंतची डाऊन साईड आपण पाहू शकतो. परंतु या सगळ्या फॅक्च्युअल आहेत, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निवडणुकीच्या वेळेस जो काही सिनेरिओ झाला होता तो सगळ्यांनी पाहिला होता, म्हणून लोक असं ॲज्युम करत आहेत. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट हे पूर्ण भारताचं गव्हर्नमेंट होतं आणि हे फक्त एक स्टेट आहे. ओके, परंतु इथे सिग्निफिकन्स काय आहे की समजा जर नितीश कुमार सोडून जाऊ शकतात की नाही हे ह्या गोष्टीवरून ठरणार आहे. ओके, त्यामुळे त्यांच्या अलायन्सला फार महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे आज पाहावं लागेल. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल किंवा तुम्ही ट्रेडर असाल तर ट्रेडर म्हणून तुम्ही आज कुठल्याही प्रकारचं ऑप्शन सेल करू नका. तुमचं स्टॉप लॉस हिट होण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे, कारण मार्केट दोन्ही साईडला वोलाटाईल होणार आहे. ज्या पद्धतीनं रिझल्ट लागतील त्या पद्धतीनं मार्केट वोलाटाईल होईल. जर समजा 26,000 क्रॉस केला तर मार्केट आजच ऑल टाईम हाय गाठू शकतं आणि जर समजा 25,500 जर डाऊन साईडला ब्रेक केला तर मग मात्र मार्केट अजूनही खाली येण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. ओके, तर मग जर तुम्ही ट्रेडर असाल तर आज ऑप्शन बायर्सचा दिवस आहे, ऑप्शन सेलर्सचा नाही. आज तुम्ही पुट ऑप्शन, कॉल ऑप्शन या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही चांगल्यापैकी पैसे कमवू शकता, कारण आज विक्स जो आहे तो अचानक इन्क्रीज होईल आणि त्यामुळे दोन्ही बाजूला ज्या काही ऑप्शनच्या प्राइसेस आहेत ते अचानक इन्फ्लेट व्हायला सुरुवात होतील आणि अजूनही बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, परंतु सगळ्याच काही गोष्टी कॅमेऱ्याच्या वरती सांगता येत नाहीत. तर आज कुठल्याही प्रकारचा ऑप्शन सेल करण्याचा प्रयत्न करू नका. इव्हेंट होऊ द्या, त्यानंतर डिरेक्शन
लक्षात येईल आणि मग त्यानंतर सेल करा. जर बाय करायचं असेल तर आजचाच दिवस आहे, आजच खूप चांगले पैसे मिळू शकतात, अदरवाईज इतर दिवशी नाही. परंतु जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल आणि तुम्ही जर स्टॉक स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा मग आपण काय म्हणतो ट्रेडिंग करण्याची जर समजा तुमची इच्छा असेल, तर मग मात्र जर समजा मार्केट आज खाली आलं, समजा कुठलाही रिझल्ट लागला अपेक्षेपेक्षा वेगळा, तरीसुद्धा जर समजा मार्केट खाली आलं तर मग मात्र एक बाईंग अपॉर्च्युनिटी चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्समध्ये मिळू शकते. कारण आता ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला माहीत झालेत. ओके, त्यामुळे ज्या कंपन्यांचे रिझल्ट अपेक्षेपेक्षा खूप चांगले आलेत, ओके, तर त्या कंपन्यांचे स्टॉक्स आता वरती गेलेत, हायर प्राईसवरती ट्रेड करत आहेत. जर समजा अशा कुठल्याही सेंटिमेंटल कारणामुळे समजा जर ते खाली आले तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला एक बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळते. तर होप्सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. जर आपण FISDAचा डेटा जर कालचा पाहिला तर FISनं अगेन 800 कोटींचं सेलिंग केलं. सेलिंग त्यांनी फार कमी केलं आहे काल. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3000 कोटींचं बाईंग केलं आहे. आता जर आपण समजा ऑप्शन्स फ्रंटवरती पाहिलं तर 26,200 आणि 26,500 या ठिकाणी खूप जास्त कॉल रायटिंग आहे. परंतु पुट रायटिंग मात्र 25,800 पासूनच चालू होतं आहे. ओके, 25,800, 25,700, 25,500 या ठिकाणी खूप जास्त पुट रायटिंग आहे आणि स्पेशली 25,000वरती. तर मग आता नक्की कशा पद्धतीनं मार्केट ड्राईव्ह करणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा. परंतु आज मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी प्रचंड राहणार आहे, त्यामुळे थोडंसं कॉशियस व्हा, सावध व्हा. तर मग मित्रांनो, होप्सो तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.